मम्मीनं खास माझ्यासाठी बिर्याणी केलेली आहे. मारतेच काय चांगलं म्हणाली तुला. गुड मॉर्निंग. चला आता चालले कॉलेजला. बघू दिवसभरात काय करते. बाय. ₹100 पाहिजे तुला का? सांग तू सांगायचं का? बरं मी सांगतो का. कारण साक्षी पेपरमध्ये फेल झाल्या. फेल विथ एटीकेटी आले. मी म्हणाल तो पास विथ एटीकेटी आला असेल तर तिचं म्हणणं आहे नाही एटीकेटी फेल आले. मग तू फेल झालेलं तर मी तुला ₹100 द्यायचं नाही. तुझ्या चुकीचं विचारमुळे तू मला ₹100 दे. तू नापास झाले तुला ₹100 फायदा झाला की मग असंच होत जा दर प्रत्येक पेपरमध्ये फेल. आयुष्यात पहिल्यांदा ते पण त्या मॅमनी खुन्नस होती माझ्यावर म्हणून पास फेल केलं. पेपर लिहिलाय दुसऱ्यांना पास केलंय आणि मला फेल केलंय. संयुक्ताला 3 बेंच तिकडे असे रो होते. मी ह्या कोपऱ्यात होती ती त्या कोपऱ्यात होती. तिथून आन्सर सांगितले मी तिला आणि तिला पास केले. म्हणजे तुझ्या विरोधात काय नाही असं तुझं म्हणणं आहे. पण डिबेट घेऊया मॅम तुझी. नाही मॅमने मला तोंडात सांगितलं मी काय पास करणार. मॅम तुला म्हटल्या तुला पास करणार नाही. तू ढगोळ आहेस का? तुला काही येत नाही उगाच तिसरंच सांगतेस. माझ्याकडून शिकलंय 11-12 विसरू नकोस. काय नाही मी माझं मी शिकले. मी हुशार आहे. काय असले मला असले कोण करून सरळ सांगायचं 11वी कोण पास करून दिले? 11वी मला साक्षीनं पास करून दिल्या. 12वी पेपर झाला नाही म्हणून मी पास आहे. हेच आहे खरं. साक्षी तू काळी का पडत नाही सांग बघू. का? उन्हापासून जरा गिड्डे असल्यामुळे तू लांब आहेस ग. काय रे असं म्हणते साक्षी. काय रे चला चाललायस मला सोडून. मी तर कामं करायला लागलोय कॉलेजची. लेट फी भरवले म्हणून काल करायची असतात. हा कामं काल करायची असतात. मग कामं मी आज करायला निवांत काम निवांत करायचं असते. पण घाम सुटला मला काम करू पर्यंत. आहे ना तेच रे तो घाम आम्हाला काल पण सुटलेला. मग कष्टाचं काम आहे तो. कष्टाची कामं करायचं म्हणतात त्याला. चल शोएब काय बारीक व्हायचा विचार आहे का नाही आपला? करायला घेऊ. कधी बारीक होणार? 100% कधी होणार? होणार हो. करायला पसरायलायचंच नुसतं. पसरत नाही करणार घेऊ 100%. का घरात भिंत बांधायची नाही तुम्हीच उभा राहायचं ठरले काय? नाही का हो बारीक व्या चाला हो. व्यायाम करतो की आम्ही. गाल गाल झाल्यात असं गप्प्या होणार तेवढं चालायचं 100%. असं पैसा दिसाय पाहिजे का पोटावर? पैसा दिसाय पाहिजे का पोटावर? करून कमी होते कॉलेज. तुमच्या पोटावर पैसा दिसते हो. सुख आहे ना तुम्हाला? सुख मिळाली मला. छान छान. आधी काय म्हणायचं? एक्झाम फॉर्मच्या नादात एवढी पानं भरल्यात. आयुष्यात एवढं नोट्स पण नव्हतं. आहेत काय तू? एवढं नोट्स तर होते का तुझ्याकडे? ते जर एवढं झेरॉक्स पण मारलेलं नाही आजपर्यंत मी. हे नुसते एक्झाम फॉर्मच्या कामाला एवढी पानं. फायनली आपलं काम संपलेलं आहे. मी खुशी खुशी माझ्या तोंडात दिसत असेल तुम्हाला. तर मस्त जायचं निवांत फिरून यायचं कुठं तर. साक्षीचं तोंड वैतागलं. कसलं वैतागल्या. मॅमनं सही दिलेला नाही. डिफॉल्टरला टाकल्या. तोंड पडले साक्षीचं. इकडे बघ जरा. मी धोक्यात आहे. मला वाचवा. साक्षी गाडी चालवायला बसल्या. कधी पण कोणाला उडवू शकत्या. साक्षी जर माझी गाडी चालवताना तुम्हाला दिसली तर गाडीच्या मध्ये येऊ नका. नाहीतर तुम्हाला घेऊन जाईल कुठे तर धडकून. भीती पाहिजे मनात साक्षी गाडी चालवत असताना. काही पण सांगू नकोस. मी चांगला ड्राइव्ह करते. ड्रायव्हर म्हणून नोकरी देऊ काय? काय गरज आहे मग? कसली नोकरी पाहिजे? ट्रक ड्रायव्हरची? होय चालव. चांगली गाडी चालवत असतात ट्रक दिवसभर. ट्रक आणि गाडीमध्ये काय फरक असतो चालवताना? ट्रक मोठा असतो. मला पण माहिती आहे. जमते का ओव्हरटेक मारायला? 2 व्हीलरला ओव्हरटेक मारायला जमाना का? मी राईटला घेत होते. आता तू राईटला घ्यायची गरज. पुढेच नाही. मागं गाडी बघ साक्षी. अरे हाय रे बाबा. काय राईटला घालोय मी? इंडिकेटर बंद केलाय मी. एमर्जन्सी नंबर डायल करून ठेवलेला आहे. कधी पण साक्षी गाडी चालवताना धडकलो बिडकलो तर मला सेफ साईड
हे फक्त व्लॉगिंग साठी सुरू आहे. हे ब्लॉगिंग साठी ह्याच्यावर नाही, जराही विश्वास ठेवू नका, नाहीतर हे मी मला मला भीती आहे. गाडी दिली असती. आत्ता सेफ वाटाले. साक्षी उतरल्या गाडीतनं, माझं मी चालवायला बसले निवांत. आता घरी जायचं, झोपायचं, उठायचं, बाहेर जायचं, टाइमपास, निवांत राहायचं. आलेलो आहे घरी. घरी पोचण्याचं मला एवढं आश्चर्य आहे कारण की साक्षी गाडी चालवायची आणि विमेन ड्रायव्हिंग तुम्हाला माहितीच आहे कसं असते. वाकड्या तिकड्या गाड्या घालतात, कसं पण काय म्हणता पण येत नाही, अवघड आहे. आल्या आल्या आम्हाला घरातले वॉचमन भेटलेले आहेत. आमच्या कपडे बघा कशी घातल्यात, डॅडींचे कपडे घालायचे, अवघड आहे. घरात बिर्याणी केल्या टॉप इन टॉप. काय ग, पडलं. बिर्याणी मस्त दिसायला लागल्या. चिकन बिर्याणी मला आवडत्या. तर रात्री बिर्याणी खायचं. लय दिवस झालं मम्मीला बिर्याणी करून घरी. बिर्याणी इज टॉप इन टॉप इन लिस्ट. करायचं कसं ठरवलंस? असंच चांगलं आहे. तुझ्यासाठी, माझ्यासाठी. ओके, थँक्यू. ब्लॉग करून जमतोस ना, म्हणून तुझ्यासाठी मी खास बिर्याणी. थँक्यू. एनर्जी होते. ओके. तरी त्याला घ्यायला आलतो. मस्तपैकी भूक लागल्या तर तेच नाश्ता देणार आहे. काय तर भेल खाणार आणि घरी जाऊन बिर्याणी घुमवणार मी. तर तू काय खाणार आहे? आता चपाती भाजी भात आमटी खायला लागणार आहे. मी आलो असतो. असं नॉर्मल आयुष्य जगायचं नाही. आपण बिर्याणी खायचं, सुखी राहायचं. बिर्याणी खायचं, सुखी राहायचं. कामातला माणूस आहे आज, त्यामुळे मला याला भेटणार नाही. आपलं एक स्लोगन, बिर्याणी खायचं, सुखी राहायचं. बिर्याणी खायचं, सुखी राहायचं. आपला विषय. कुठं चाललंय आपण आता? भेट आदिपला आता मी रंकाळ्यावरची एक फेमस बेल खायला नाही आली. कुठली? बंबात जाळ नाव आहे बेलचं. बंबात मी खाल्ली ती, काही उपयोग नाही. ते माणूस पण स्वतः म्हणते खात जाऊ नका का, उगाच मात्र होते जेवण. अन्न मात्र करायचं नसते कधी. मी खाल्ले ते तिखट भेळ. मी पेजवर लय फेमस आहे कोल्हापूरची. म्हणजे खाऊ नका, जात नाही. एक घास मला जाते बा, आपल्याला सवय. जनावर आहे. आम्ही माणसं आहे. मी नॉर्मल भेळ खातो. खाऊन दिली तिखट भेळ चालते. आधी हरले इथे. आधी आत्ताच घाबरले. असली काय तिखट भेळ मला आमचा स्पॉट आहे. लहानपणीपासून भेळ खायला. आपले मामा स्पेशल बंबात झाला बाबा. आग येते, आग आहे आग. तू खा आग, मी खातो बर्फ. कसा आहे तिखट भेळ? कसं वाटलं तिखट भेळ खाऊन? हे क्वालिटी बाबा. घाम सुटलाय, तोंडाला घाम सुटलाय. घाम जो येते खाता नाही. लय भारी घाम आलाच पाहिजे. तुलाच ठेव. मी गप नॉर्मल भेळ खातो, सुखी राहतो. काय मला जाऊन बिर्याणी खायची रे. तोंडाची चव घालवायची नव्हती मला तिखट खाऊन. काय नाही एवढं काय तुझं मूड पडले, तोंड पडले मला माहिती आहे आता. धाडस नाही तुझ्या. धाडस माझं माप आहे. धाडस नंतर दाखवतो. परत या उद्या कॉलेजला. मम्मीनं खास माझ्यासाठी बिर्याणी केलेली आहे. मारतेच काय, चांगलं बनवली तुला. मस्त दिसाली आहे बिर्याणी तर टॉप इन टॉप. आजसाठी एवढंच. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 100%.